सिलाई मारताना काही काही प्रॉब्लेम येत आहे मला, तर हा ब्लॉग लास्टपर्यंत नक्कीच बघा. हाय गाईज, मी आहे विद्या फ्रॉम चंद्रपूर. तर आज आई आणि मी सिटीमध्ये गेलो कारण की मला ब्लाऊज घ्यायचा होता त्याच्यासाठी. तर ब्लाऊज पीस घेतला होता, बाकी सगळं घेतलं आणि अंगठ्या घेतल्या. यार मला खूप आवडले. मग त्यानंतर जांभूळचा सीझन होता त्यामुळे ते जांभूळसुद्धा घेतले, की टेस्टी होते ते. नंतर मी क्लासेसमध्ये गेली आणि कटिंग वगैरे केलं. त्यानंतर क्लासेसमध्ये मी इतकं मग्न होऊन जाते की मला वेळेचा माहीतच नाही होत. आणि संध्याकाळचे 7 झाले यार, तरी पण मी उठली नाही. आणि शिलाई करताना सुईमधून धागा वारंवार निघत होता, त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला. मग म्हणलं ठेवूनच देते. आणि तसं पण खूप टाईम झाला होता. मग मी पॅकअप केला आणि नोट्स लिहायचे होते मला काही, तर ते पण लिहिले मी नोट्स. खूप उशीर झाला तर पॅकअप करायला लागली. आणि पॅकअप करण्याच्या चक्करमध्ये मी चाबीच विसरून गेली. तर मग चाबी घेतली आणि निघाली घरी जायसाठी. घरी जात असताना मला लक्षात आलं की माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं की केळं आण. मग मी केळं वगैरे घेतली आणि येताना किडे माझ्या डोळ्यामध्ये जात होते. यार पाऊस पडत आहे त्याच्यामुळे किडे बाहेर निघाले आणि ते किडे माझ्या डोळ्यामध्ये जात होते. तर हा खूप प्रॉब्लेम येत होता मला. तर मग आज मोठी आईनं बोलवलं होतं मला की चल म्हणे खुशीचा बड्डे आहे. तर मग आम्ही खुशीचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी घरी गेलो. बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी सगळे लहान बच्चू आले होते. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. नंतर केक कटिंग वगैरे झाले आणि सगळ्यांना मी केक देत होती. तर असा होता माझा पूर्ण दिवस. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.